मित्रांनो नमस्कार. मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण समग्र प्रगती पत्रक कसे भरावे याबाबत सविस्तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपण समग्र प्रगती पत्रक म्हणजे काय आणि त्या बाबतीत काही महत्त्वाचे जे कन्सेप्ट आहे त्या अगोदर आपण समजावून घेऊया. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजेच NCF पायाभूत स्तर यामधील अभ्यासक्रमाची क्षेत्रे, उद्दिष्टे आणि क्षमतांशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल देण्यासाठी समग्र प्रगती पत्रक म्हणजेच HPC ही एक सर्वसमावेशक अशी वर्णनात्मक प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. या अंतर्गत जाणीव जागृती म्हणजेच अवेअरनेस, संवेदनशीलता, सेन्सिटिव्हिटी आणि सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी या 3 क्षमतांमध्ये अध्ययनार्थाच्या प्रगतीचे मूल्यांकन करता येईल. समग्र प्रगती पत्रक हे शाळा आणि शिक्षकांना पायाभूत स्तरावरील अध्ययन अध्यापनासाठी एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्यास मदत करते. खेळा आधारित अध्यापनशास्त्र, कला एकात्मिक शिक्षण, क्रीडा एकात्मिक शिक्षण, अनुभवाधारित शिक्षण, चिकित्सक विचार आणि समस्या निराकरण कौशल्य वापरण्यास प्रोत्साहन, तसेच विद्यार्थ्यांना स्वतःहून शिक्षणात सक्रिय सहभागी होण्यास सक्षम करते. आता समग्र प्रगतीपत्रक ही परख म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मार्फत पायाभूत स्तरासाठी तयार केलेल्या समग्र प्रगतीपत्रकात एकूण 3 भाग आहेत. आता ते 3 भाग कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. सर्वप्रथम आपण इथे जे प्रगतीपत्रक बाबतीत जे 3 भाग आहेत ते म्हणजे पार्ट ए मध्ये विद्यार्थी माहिती आहे, पार्ट बी मध्ये प्रगतीची नोंद आहे आणि पार्ट सी मध्ये वार्षिक सारांश आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. आता हे HPC कार्ड भरण्यापूर्वी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांना आपल्याला अगोदर लक्षात घ्यायचं आहे. भाग 1 संदर्भात जी काही माहिती आहे ती आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे, काय काळजी घ्यायची आहे, या सर्व माहिती आपल्याला संपूर्णपणे एकत्रित पाहायची आहे. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आता आपल्याला HPC भरण्याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स मी या ठिकाणी सांगणार आहे. ते म्हणजे स्पष्ट आणि संक्षिप्त लिहायचं आहे. माहिती संक्षिप्त पण अर्थपूर्ण असली पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. सुधारणा क्षेत्रे नमूद करताना सकारात्मक भाषा वापरायची आहे. सहकार्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून माहिती संकलित करा. नियमित अद्ययावतन, वर्षभरात नियमितपणे निरीक्षणे नोंदवा जेणेकरून HPC भरणं सोपं जाईल. आता आपल्याला या ठिकाणी काही प्रत्यक्ष HPC कार्डबाबत आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूयात. सर्वप्रथम जो पहिला भाग जो आहे तो भाग म्हणजे आपल्याला जो भाग अ आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता आपण जर HPC कार्डचा जर पहिला भाग आपण पाहिला तर आपल्याला भाग 1 अ मध्ये जो 1 आहे या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव व पत्ता द्यायचा आहे. इथे पिन कोड दिलेला आहे. आपल्या शाळेचा UIS नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे अंगणवाडी सेविका किंवा शिक्षक ID म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपण नॅशनल ID टाकू शकता किंवा सरळ ID सुद्धा या ठिकाणी टाकू शकता. शक्यतो या ठिकाणी नॅशनल ID टाका. त्यानंतर इथे विद्यार्थ्याचा अपार ID आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर इथे सर्वसाधारण एक माहिती दिलेली आहे आणि ही माहिती आपल्याला त्याची पालकांची चर्चा करून आपल्याला ही संपूर्ण माहिती भरायची आहे. आपण विद्यार्थ्यांशी सुद्धा चर्चा करून आपण ही माहिती भरू शकता. इथे विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे, त्याचा हजेरी क्रमांक लिहायचा आहे, त्याचा सरळ ID. आता सरळ ID आपल्याला जो आलेला आहे या वर्षीसाठी तो त्याचा पेन नंबर आलेला आहे, त्यामुळे इथे पेन नंबर लिहा. त्यानंतर इयत्ता, आता इथे आपल्याला सध्या बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 पहिली आणि दुसरीसाठी आपल्याला सध्याचं जे समग्र प्रगतीपत्रक आहे पायाभूत स्तरासाठी ते या वर्गांसाठी आपल्याला भरायचं आहे. त्यासाठी आता आपण ह्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यासाठी ही माहिती पाहतोय. त्यानंतर तुकडी असेल तरी ती तुकडी नमूद करा. इथे त्याचा जन्मदिनांक लिहायचा आहे.
त्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याच्या रहिवासाचा पत्ता लिहायचा आहे. तो ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणचा अचूक पत्ता आपल्याला लिहायचा आहे. वजन किलोग्रॅम मध्ये आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. उंची सेंटीमीटर मध्ये आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर आईचे किंवा पालकाचे संपूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर, आईचे किंवा पालकाचं शिक्षण, आई किंवा पालकांचा व्यवसाय, वडिलांचे किंवा पालकांचे नाव. आता या ठिकाणी जर आई वडील दोन्ही नसतील तर या ठिकाणी ज्यांनी पालकत्व घेतलंय त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे, त्यांचा व्यवसाय आणि त्यांच्या पालकांचं शिक्षण इथे टाकायचं आहे. आता या खाली भावंडांची संख्या. आता या विद्यार्थ्याला एकूण किती भाऊ आहेत त्यांची संख्या इथे टाकायची आहे. अनुक्रमे एक भाऊ असेल, दोन भाऊ असतील तर ती भावांची संख्या इथे टाकायची आहे. भावंडांचे वय लिहायचे. समजा पहिल्या भावाचं वय काय असेल ते, दुसऱ्या भावाचं वय काय असेल ते असं स्लॅश करून किंवा कॉमा करून आपण या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर मातृभाषा आहे, शिक्षणाचं माध्यम आहे, ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये तो आहे तर तो योग्य पर्याय आपल्याला नोंदवायचा आहे किंवा लिहायचा आहे. यानंतर इथे उपस्थितीबाबत आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. आता ही उपस्थिती आपल्याला जून पासून ते मे पर्यंतची दिलेली आहे. मग वर्षभरातील समजा आपण हे जे समग्र प्रगती पत्रक भरणार आहोत ते पहिल्या सत्रासाठी आपण भरतोय आणि त्यासाठी आपल्याला समजा जून महिन्यामध्ये काय कामाचे दिवस होते, उपस्थित दिवस किती राहिले आणि त्याची टक्केवारी काढायची. आता ती कशी करणार? उपस्थित दिवस समजा 12 आहेत तर 12 भागिले कामाचे दिवस 14 आहे. मग 12 भागिले 14 गुणिले 100 केलं तर आपल्याला या ठिकाणी त्याची उपस्थिती टक्केवारीमध्ये भेटेल. उपस्थिती कमी असल्यास त्याची कारणं सुद्धा आपल्याला या ठिकाणी खाली लिहायची आहे. अशा पद्धतीनं हे जे पहिलं पान जे आहे ते आपल्याला पूर्ण भरायचं आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या पानावर जातोय, भाग अ आणि 2 नंबरला. आता या ठिकाणी मी व माझा परिसर. आता इथे हा जो भाग आहे हा विभाग आंतरक्रियात्मक स्वरूपाचा आहे आणि बालकांना हा स्वतः भरायचा आहे. परंतु आता या स्तरावरील बालक खालील माहिती म्हणजे ही जी माहिती आहे ही भरण्यास सक्षम नसतील. अशा वेळी आपण बालकांशी संवाद साधून आपण या ठिकाणी ही माहिती भरायची आहे. आता या ठिकाणी तो विद्यार्थ्याला इथे त्याचा फोटो लावायचा आहे. आता या ठिकाणी आपण फोटो चिकटून लावू शकता पासपोर्ट साईज किंवा त्याने एखादं चित्र जरी काढलं त्याच्या स्वतःचं एक थोडंसं कसंही असलं तरी चालेल, पण त्या पद्धतीचं इथे आपण स्वीकारू शकता. या ठिकाणी मी एक उदाहरणार्थ म्हणून इथे एक फोटो लावलेला आहे. त्यानंतर त्याचं वय इथं दिलेलं आहे. इतकं माझं वय आहे. त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. माझा वाढदिवस या दिवशी असतो त्याची इथे जन्मतारीख टाकायची आहे. माझ्या घरचा पत्ता इथे त्याच्या घराचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर इथे माझे कुटुंब यामध्ये सुद्धा त्याच्या कुटुंबासमवेतचा जर एखादा फोटो असेल तर तो आपण या ठिकाणी स्टिक करायचा आहे, चिपकवायचा आहे. त्यानंतर इथे त्याच्या मित्र मैत्रिणींची नावं त्याला विचारायची आहेत आणि त्याच्या मित्र मैत्रिणींची नावं आपल्याला या ठिकाणी टाकायची आहेत. मोठे होऊन मला काय व्हायचं आहे तर या ठिकाणी त्याला जे व्हायचं आहे तो जो काही सांगेल त्या पद्धतीनं आपल्याला इथे या डॉट मध्ये आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी मी उदाहरणार्थ कलेक्टर, पायलट, वकील अशा पद्धतीचे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं खाली जर गेलं आपण तर आपल्याला इथे माझा आवडता. आता इथे त्याला काय आवडतंय? रंग. कोणता रंग त्याला आवडतोय त्या रंगाचं नाव. फूल. कोणतं फूल त्याला आवडतंय त्या फुलाचं नाव. अन्न पदार्थ. त्याला खायला काय आवडतं? पदार्थ. त्या पदार्थाचं नाव. खेळामध्ये त्याला काय आवडतंय? त्याला कोणता प्राणी सगळ्यात जास्त आवडतोय आणि त्याला कोणता विषय आवडतो. अशा पद्धतीची एक सर्वसाधारण माहिती त्याला विचारायची आहे आणि तो जे सांगेल तो त्याप्रमाणे आपण या ठिकाणी नोट डाउन करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे खाली माझी आवड म्हणून काही दिलेलं आहे. वाचन आहे, नृत्य आहे, गायन आहे, वादन, क्रीडा किंवा खेळ. यापैकी तो तो ज्या ठिकाणी तो टिक करायला सांगेल किंवा वाचायला आवडतं का? तर तो हो म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे. नाचायला आवडतं का? तर टिक करायचं आहे. ठराविक काही गोष्टी जर तो तिथे रिप्लाय त्याचा थोडाफार कमी असेल तर त्या पद्धतीनं आपण निर्णय घेऊन त्याला या ठिकाणी टिक करायचे आहेत. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला घरातील पालकांशी सुद्धा संवाद करून आपल्याला ह्या करता येतील. तसंच इतर आणखी कोणती कामं तो करतो तर त्या पालकांशी किंवा त्याच्या बहीण भावंडांशी बोलून आपल्याला तो घरामध्ये नेमकं काय काम करू लागतो. तर घरकामात आईला मदत करतो किंवा झाडांना नियमित पाणी देतो, त्यांची काळजी घेतो. अशा पद्धतीचं जे काही त्याच्या बाबतीत त्याची कुटुंबीय सांगतील तशी माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर आपण जो पुढील भाग जो आहे तो म्हणजे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो यानंतर आपल्याला याची एकूण
जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रवाईज आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे. पुढील जे 3 क्रमांकाचं जे पान आहे त्यामध्ये क्षेत्र क्रमांक 1 विकास क्षेत्र आणि त्याचा विषय आहे शारीरिक शिक्षण आणि या ठिकाणी दिलंय अभ्यासक्रमाची ध्येय CG1, CG2 आणि CG3. आता ही जी क्षेत्र आहे या 3 क्षेत्रांमधून आपल्याला एक क्षमता निवडायची आहे. त्या क्षमतेवर आधारित आपल्याला त्याचे कृती उपक्रम निवडायचे आहेत आणि जे कृती उपक्रम आपण घेतले त्यावर आधारित त्याचे साठीचे प्रश्न निवडायचे आहेत किंवा प्रश्न काढायचे आहेत, त्याला विचारायचे आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं की अभ्यासक्रमाची जी ध्येय आहेत ती आपण कुठून घेतली, तर आपली जी शिक्षक मार्गदर्शिका आहे त्या शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये पान क्रमांक 51 वरती अशा पद्धतीची विकास क्षेत्र दिलेली आहे आणि या CG1 मध्ये ही जी अभ्यासक्रमाची ध्येय दिलेली आहेत यामध्ये काही उपक्षमता दिलेल्या आहेत. CG1 मध्ये बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात आणि त्यामध्ये अशा 6 उपक्षमता दिलेल्या आहेत C1.1. मग यापैकी आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत एक उपक्षमता निवडायची आहे. जो काही क्षमता आपण या ठिकाणी निवडणार आहोत ती क्षमता आपल्याला या ठिकाणी निवडायची. आता समजा आपण CG3 ही क्षमता निवडतोय. आता समजा या घटकातील या ठिकाणी जी CG3 जे ध्येय दिलेलं आहे या ध्येयामधील आपण C3.1 ही एक उपक्षमता या ठिकाणी निवडतोय. विशिष्ट कृती करताना ज्ञानेंद्रियाच्या संवेदना आणि शारीरिक हालचाली यात समन्वय दर्शवितो. तर या पद्धतीने आपल्याला इथे आपल्याला अभ्यासक्रमाची जी ध्येय आहे त्यातला आपण CG3 निवडले. आपल्याला या विकास क्षेत्रासाठी CG1, CG2, CG3 असे 3 ध्येय दिलेले आहेत आणि त्याच्या प्रत्येकी उपक्षमता देखील दिलेल्या आहेत. तर त्या CG3 आपण निवडले तर त्या CG3 पुढे आपल्याला टिक करायचं आहे. म्हणजे त्या आपण ही क्षमता या विद्यार्थ्यासाठी निवडलेली आहे आणि याला अशी टिक करायची आहे. आता मी टिक समजण्यासाठी इथे पुढे दिलेले इथं आपण या ठिकाणी याला खून करायची आहे. त्यानंतर सत्र 1 साठी म्हणजे पहिल्या सत्रासाठी आपण जी क्षमता निवडलेली आहे ती C3.1 विशिष्ट कृती करताना ज्ञानेंद्रियाची संवेदना व शारीरिक हालचाली यात समन्वय दर्शवितो. आता ही जी क्षमता आपण निवडलेली आहे या क्षमतासाठी आपल्याला कोणकोणते मूल्यांकनासाठी उपक्रम घेता येतील, काय कृती घेता येईल ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. मग आता त्याच्या या ज्ञानेंद्रियाच्या संवेदना आणि शारीरिक हालचाली यात समन्वय दर्शवण्यासाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो, कोणते उपक्रम घेऊ शकतो त्याची संक्षिप्त नोंदी या ठिकाणी घ्यायच्या आहेत. आता मी या ठिकाणी माहितीसाठी जास्त लिहिलेलं आहे कारण तुमच्या संकल्पना आणि तुमचं स्पष्टीकरण क्लिअर व्हावं म्हणून मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता हे जरी सत्र 2 मध्ये गेलेलं दिसत असलं तरी थोडंसं क्लिअर दिसावं आणि स्पष्ट समजावं यासाठी मी पूर्ण लिहिलेलं आहे. या सत्र 1च्याच नोंदी आपण या ठिकाणी घेत आहोत. आता याच्यासाठी आपण कोणते उपक्रम घेणार आहोत, शरीराच्या भागाची ओळख. मग आता शरीराच्या भागाच्या ओळखीसाठी तो काय करतोय, स्वतःच्या शरीरातील मुख्य भाग ओळखणे, उदाहरणार्थ डोके, हात, पाय इत्यादी. त्यानंतर शारीरिक हालचाल करणे ज्यामध्ये चालणे, धावणे, उडी मारणे किंवा इतर गोष्टी. त्यानंतर दैनिक व्यायाम ज्यामध्ये विद्यार्थ्यांना नियमितपणे व्यायामाच्या सत्रात सहभागी करून त्यांची शारीरिक क्षमता वाढवतो. त्यानंतर खेळ आणि स्पर्धा आपण घेऊ शकतो. विविध खेळांमध्ये सहभागी करून विद्यार्थ्यांच्या संघभावना, सहकार्य आणि शारीरिक कौशल्यांचे मूल्यांकन करणे अशा पद्धतीचे उपक्रम आपण राबवू शकतो. आता या क्षमतेसाठी हे उपक्रम आपण घेतले. मग आता हे उपक्रम घेतल्यानंतर त्याच्या मूल्यांकनासाठी सुद्धा आपल्याला किमान 4 ते 5 प्रश्न आपल्याला या ठिकाणी त्याला विचारायचे आहेत. आता आपण जे उपक्रम घेतलेत तर त्यासाठी त्याला प्रश्न मूल्यांकनासाठीचा जो प्रश्न आपण या ठिकाणी काढलेला आहे तो म्हणजे शरीराचे मुख्य भाग कोणते. आपण जे उपक्रम घेतले त्यावरच आधारित एक छोटे छोटे 4-5 प्रश्न आपण या ठिकाणी त्याला विचारायचे आहे आणि इथे लिहिण्यासाठी जागा थोडीशी कमी आहे त्यामुळे किमान काही 3-4 जे आपले प्रश्न बसतील ते किमान प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आता समजा इथे आपण शरीराचे मुख्य भाग कोणते आहेत, शरीरातील मुख्य भागातील कोणत्याही एकाचे कार्य सांग किंवा कोणकोणते खेळ त्याला आवडतात अशा पद्धतीचं प्रश्न आपण त्याला विचारायचे आहेत. त्यानंतर आता हेच तुमच्या क्षमतेसाठीचं महत्त्वाचं पान आहे आणि या बाबतीतली ही जी माहितीची जी आपण PDF केलेली आहे किंवा हे जे PPT जे केलेलं आहे हे आपल्याला WhatsApp ग्रुपवर PDF स्वरूपात भेटून जाईल. त्यासाठी तंत्रज्ञानाचं शिक्षण पर्व या YouTube चॅनल या
व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि त्या ठिकाणी आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि आपल्याला ती PDF भेटून जाईल. आणि तत्पूर्वी एक विनंती आहे, आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून यानंतरचा जो भाग आहे त्याचे सुद्धा अपडेट्स आपल्याला वेळोवेळी भेटत राहणार आहेत. त्यानंतर आपल्याला मूल्यांकनाचे निकष संच म्हणजेच रुब्रिक्समध्ये आपल्याला काही क्षमता दिलेल्या आहेत. या क्षमता म्हणजे कोणत्या? ज्या जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता ह्या ज्या क्षमता दिलेल्या आहेत. आता त्यामध्ये जाणीव जागृतीचे आपण एक शॉर्टकटमध्ये थोडक्यात एक व्याख्या पाहूयात. जाणीव जागृती म्हणजेच अवेअरनेस. आता यामध्ये कृतीविषयीचे ज्ञान बालकांना असते आणि कृतीसाठी आवश्यक असणारे वेगवेगळे घटक आणि त्या घटकांची कृतीतील भूमिका यांची समज बालकाला असते. कृती सुरू असताना बालक त्यात पूर्ण गुंतलेला असतो. त्याचे संपूर्ण लक्ष कृतींच्या हेतूंवर केंद्रित झालेले असते. याला जाणीव जागृती म्हणूयात. त्यानंतर संवेदनशीलता म्हणजे काय? सेन्सिटिव्हिटी. कृती करताना बालक कृतीशी संबंधित सामाजिक नियम पथ्य पाळून योग्य ते वर्तन करतो. भावना आणि विचारांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करून व्यक्त होतो. कृतीत भावनिकदृष्ट्या गुंतून इतरांच्या गरजा जाणून घेतो. समस्या समजून घेताना तार्किक आणि विश्लेषणात्मक विचार करतो. कृती करताना सहानुभूतीपूर्वक आणि समजदारपणे आणि खुलेपणे वैचारिक मत इतरांना पटवून देतो. त्यानंतर सर्जनशीलता. आता या सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी. बालक समस्येवर नाविन्यपूर्ण आणि अचूक उपाय मांडतो व ती कृती कल्पकतेनं करतो. विचारात लवचिकता ठेवतो. विविध शक्यतांचा शोध घेतो. कृती करताना कुतूहलाची भावना आणि शोध घेण्याची इच्छा दर्शवितो. वेगवेगळ्या अंगाने परिस्थितीकडे पाहतो. प्रश्न विचारतो आणि गृहीतकांना आव्हान देतो. वेगवेगळ्या कल्पना, संकल्पना यांचे एकत्रीकरण करतो. अशा पद्धतीनं हे ज्या क्षमता आहेत, जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यांची थोडक्यात आपण व्याख्या पाहिली आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये नेमकं लिहायचं काय आहे हे समजेल. आता आपण ह्या ज्या क्षमता बघितल्या, जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता, यामध्ये कामगिरीचे स्तर दिलेले आहेत आणि प्रत्येक क्षमतेमध्ये 3-3 स्तर दिलेले आहेत, ज्यामध्ये निर्झर, पर्वत आणि आकाश असे 3 स्तर दिलेले आहेत. आता आपण या ठिकाणी जाणीव जागृती या क्षमतेसाठी निर्झर, पर्वत आणि आकाश यापैकी विद्यार्थी ज्या स्तरावर असेल त्या स्तरातच एक नोंद आपल्याला करायची आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मी 3 नोंदी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, परंतु आपल्याला ह्या 3ही नोंदी करायच्या नाहीत. आपल्याला जाणीव जागृती या कॉलममध्ये किंवा या क्षमतेमध्ये आपल्याला तो विद्यार्थी निर्झर स्तरावर आहे, पर्वत स्तरावर आहे की आकाश स्तरावर आहे. मग आता आपण महत्वाचं हे समजून घेऊयात की जाणीव जागृती या क्षमतेमध्ये निर्झर म्हणजे नेमकं काय? आता जाणीव जागृतीमध्ये निर्झर म्हणजे स्ट्रीम. निर्झर स्तरावरील बालक 2 ते 3 टप्पे असणाऱ्या कृती पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचं पालन करते. आता जाणीव जागृतीमधील स्तर 2 पर्वत, यामध्ये काय होतंय? पर्वत स्तरावरील बालक 4 ते 5 टप्पे असणाऱ्या कृती पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचं पालन करते. आणि जाणीव जागृती या क्षमतेमधील जो कामगिरीचा शेवटचा स्तर आहे, म्हणजे जो उंच स्तर म्हणतो आपण ज्याला आकाश, यामध्ये आकाश स्तरावरील बालक विविध परिस्थितीजन्य अशा 5 पेक्षा अधिक टप्प्या असणाऱ्या कृती पूर्ण करते. म्हणजेच काय की हा जो निर्झरचा जो टप्पा आहे तो ग्राउंड लेवलला आहे, पर्वत जो आहे तो मध्यम पातळीवर आहे आणि आकाश जो स्तर आहे तो उच्च पातळीवर आहे. आकाश म्हणजे त्याला सर्व काही येतं किंवा त्याला जास्त कृती करता येतात. अशा पद्धतीने आपल्याला याला समजून घ्यायचं आहे. मग आता जाणीव जागृतीमध्ये आपण जी विद्यार्थ्याची क्षमता घेतली किंवा जे ध्येय घेतलं आणि त्यावर आधारित उपक्षमता निवडली, त्यावर आधारित आपण कृती घेतल्या, उपक्रम घेतले, प्रश्न विचारले. आता या स्तरावर तो नेमका कुठे आहे हे आपल्याला नोंदवायचं आहे. आता उदाहरणार्थ जर आपण निर्झर या स्तरावर जर त्याला ठरवलं, तर तो शारीरिक हालचालींच्या वेळोवेळी सुरक्षिततेची काळजी घेतो. शरीराच्या विविध अवयवांची माहिती ओळखून योग्य वापर करण्याबाबत तो जागृत आहे. जर तोच विद्यार्थी पर्वत स्तरावर जर असेल, तर त्याला आजारांची प्राथमिक लक्षणं ओळखून योग्य ती काळजी घेतो. शरीराची कार्यपद्धती आणि आरोग्याच्या सवयी यांची सांगड घालतो. जर तोच विद्यार्थी आकाश स्तरावर असेल, तर समवयस्क मित्रांच्या वर्तणुकीवर सकारात्मक प्रभाव टाकतो. आपल्या आरोग्याची जोखमी
स्वतः ओळखून प्रतिबंधात्मक उपाय योजतो. अशा पद्धतीनं आपल्याला तो जो ज्या स्तरावर असेल, निर्जर असेल, पर्वत असेल, आकाश असेल, यापैकी एकाच स्तरावर आपल्याला त्याची नोंद घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी 2 नोंदी दिलेल्या आहेत. आपल्याला जर या ठिकाणी एकच नोंद करायची असेल किंवा जागेच्या अभावी आपण एकच नोंद या ठिकाणी लिहू शकता. फक्त जास्त माहिती करता मी या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी 2-2 नोंदी या ठिकाणी करून दाखवलेल्या आहेत. आणि अधिक माहितीसाठी आपल्याला अशा पद्धतीची एक पीडीएफ आपल्याला ज्यामध्ये आपल्याला संपूर्ण जे क्षेत्र आहे या क्षेत्राबाबतीत आपल्याला जे काही स्तर अशा पद्धतीचे आणखी काही जे वाक्य आहेत किंवा जे स्तर आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्या बाबतीत आपल्याला काय लिहिता येईल या बाबतीत एक छोटीशी एक पीडीएफ आपण या ठिकाणी बनवलेली आहे. या पीडीएफच्या मदतीनं सुद्धा आपल्याला नोंदी करण्यास उपयुक्त ठरतील. त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. त्यानंतर आपण याच स्तरावरील आपण संवेदनशीलता या बाबतीत माहिती पाहूयात. आता संवेदनशीलतेमध्ये तो विद्यार्थी निर्झर या पातळीवर असेल तर इतरांच्या शारीरिक गरजांबाबत आदर ठेवतो, परंतु त्याबाबतची कृती मर्यादित असते. आता हे संवेदनशीलता बाबतीत आहे. आरोग्यविषयक समस्याबाबत थोडीफार चिंता व्यक्त करतो. तोच विद्यार्थी जर पर्वतमध्ये आपण जर ठेवला तर अपंग विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करतो, त्यांना खेळात उपक्रमात सामावून घेतो. तोच दुसरी जर आणखी त्याला संवेदनाशीलता असेल तर तो त्या बाबतीत आपल्याला काय लिहिता येईल? शाळा परिसरात शारीरिक स्वच्छतेविषयक सतर्कता बाळगतो व इतरांना ही तसे वागण्यास उद्युक्त करतो. आणि तोच विद्यार्थी आपल्याला आकाश या स्तरावर ठेवायचा असेल किंवा तो असेल तर आपल्याला शाळा व समाज पातळीवर आरोग्य जनजागृती उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करतो. इतर विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक गरजा समजून घेतो आणि त्या अनुषंगाने कृती करतो. अशा पद्धतीनं आपण योग्य तो स्तर त्याच्या कामगिरीचा निवडायचा आहे. आणि मी वारंवार हेच सांगतोय की आपल्याला या ठिकाणी त्याचा एकच स्तर निवडायचा आहे. आता समजा या जाणीव जागृतीमध्ये एखाद्याचा निर्झर असू शकतो, संवेदनशीलतेमध्ये तो पर्वतावरही असू शकतो आणि सर्जनशीलतेमध्ये तो आकाशावर पण देखील असू शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी त्याची कामगिरीचा स्तर वेगवेगळा आहे आणि त्याची क्रिएटिव्हिटी म्हणा, सेन्सिटिव्हिटी म्हणा ही वेगवेगळी असणार आहे. त्यामुळेच आपल्याला हे समग्र प्रगतीपत्रक त्याच्या संपूर्ण सर्वांगीण विकासाबाबतच्या नोंदी करण्यासाठी हे आपल्याला जनरेट केलेलं आहे. तर आपण सर्जनशीलता या क्षमतेबाबत माहिती पाहूयात. जर तो विद्यार्थी निर्झर या क्षमतेत या स्तरावर असेल तर त्याच्या हालचालींमध्ये कल्पकतेचे प्राथमिक दर्शन होते. शारीरिक कृतीतून वेगवेगळ्या आकारांची निर्मिती करण्याचा तो प्रयत्न करतात. तो विद्यार्थी पर्वत या स्तरावर जर असेल तर काय या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला सर्जनशीलतेमध्ये? खेळात स्वतःची शैली दाखवत सहभाग घेता, वस्तूंचा वापर करून नवीन हालचालींचे सादरीकरण केले, उदाहरणार्थ दोरी, बॉल, आकृत्या. त्यानंतर सर्जनशीलतेमध्ये आकाश या स्तरावर जर तो असेल तर इतर विद्यार्थ्यांनाही स्वतःच्या कल्पना वापरण्यास प्रेरणा दिली, शाळेतील उपक्रमात सादरीकरणात आणि गटक्रियेत सर्जनशीलतेच्या हालचालींचे नेतृत्व केले. अशा पद्धतीचे अभिप्राय किंवा अशा पद्धतीचं वर्डिक्ट आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर खाली शिक्षक अभिप्राय आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. आता वरील तीनही क्षमतेचा विचार करता, म्हणजे ज्या क्षमता आहेत कोणत्या? जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या तीनही क्षमतांचा विचार करून आपल्याला या ठिकाणी जो गोल दिलेला आहे, ज्यामध्ये निर्झर हा छोट्या गोलात आहे, पर्वत हा मध्यम गोलात आहे आणि आकाश ज्याला आपण प्रावीण्य स्तर म्हणतो, म्हणजे जो सगळ्यात हायेस्ट स्तर आहे, तो या ठिकाणी या तीनही क्षमतेचा विचार करून त्या प्रत्येक क्षमतेतील कामगिरीचा स्तराचा विचार करून आपल्याला तो विद्यार्थी नेमका कोणत्या स्तरामध्ये ठेवायचा आहे किंवा कशात घ्यायचा आहे या बाबतीत शिक्षकांचा अभिप्राय आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे. समजा आपण असं उदाहरण ठेवूया की हा विद्यार्थी प्रावीण्य स्तरामध्ये आहे, म्हणजे आकाश या स्तरावर आहे, तर शिक्षकांचा अभिप्राय काय असेल तर तो या सर्व क्षमतांशी निगडीत अशा स्वरूपाचा असायला हवा. आता या ठिकाणी शारीरिक कृती करताना तो धोके ओळखतो व योग्य काळजी घेतो, संपूर्ण मनोभावनेने खेळ व व्यायामात सहभागी होतो आणि इतरांसाठी प्रेरणा
देतो किंवा ठरवतो. अशा पद्धतीचं आपल्याला वर्णन यामध्ये करायचं आहे आणि हे वर्णन अगदी आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये आणि त्या विद्यार्थ्याशी अनुरूप त्याच्या संपूर्ण स्तराच्या निरीक्षण करून आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. त्यानंतर पुढील जो भाग आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे. आता हे जे स्वयंमूल्यांकन आहे याचा जो सत्र 1 चा जो भाग आहे, आता हे स्वयंमूल्यांकन विद्यार्थी स्वतः करणार आहे आणि त्यालाच हे काम करायला लावायचंय किंवा त्याला जर समजा आता पहिलीचा विद्यार्थी आहे आणि त्याला नसेल येत, तर आपल्याला त्याच्याकडून हे विचारायचं आहे. आता जे जे आपण क्षमता निवडली, जे ध्येय निवडलं, त्यावर आधारित क्षमता निवडली, त्यावर आधारित उपक्रम घेतले, प्रश्न विचारले, त्यानंतर आपण त्याचे क्षमतानुसार स्तर ठरवले आणि त्यानंतर हे कार्य करायला त्याला कसं वाटलं, तू या कृतीत कसे काम केले हे दाखवणाऱ्या चित्रावर अशी टिक करा. काही ठिकाणी गोल करा असं म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी टिक करा असं म्हटलेलं आहे. तर समजा मला हे काम करायला आवडले इथे होय म्हटलेलं आहे. आता इथे वेगळं सिम्बॉल आहे. तर होय असेल तर या होयवर क्लिक करा. नाही असेल तर नाहीवर क्लिक करा. माहीत नाही असेल तर माहीत नाहीवर क्लिक करा. त्याला जसं वाटलंय, त्याला हे काम करायला आवडलंय, होय म्हणणार. या ठिकाणी होयला क्लिक करा. मला हे काम सोपे वाटले असेल तर ते होयला क्लिक करायचंय. नसेल वाटले नाहीला क्लिक करायचंय. माहीत नसेल नाहीला क्लिक करायचंय. हे काम करताना मला मदत लागते. मग आता इथे कोणाची मदत लागते? वर्गमित्र, शिक्षक, पुस्तक, संगणक आणि यापैकी नाही. मग या एवढी जी नावं दिलेली आहेत, हे काम करताना त्याला कोणाची मदत लागली? शिक्षकांची लागली, मित्रांची लागली, पुस्तकाची लागली की संगणकाची लागली आणि किंवा यापैकी कोणाचीच नाही लागली. इथं जो पर्याय तो सांगेल त्या पर्यायाला क्लिक करायचं आहे आणि तो स्वतः सक्षम असेल तर त्याला इथे टिक करू द्यायची आहे. त्यानंतर सहाध्यायी मूल्यांकन म्हणजेच काय? तुझ्या मित्राने या कृतीत कसे काम केले हे दाखवणाऱ्या चित्रावर अशी खून कर. आता इथे माझ्या मित्राला हे काम करायला आवडले. होय. त्याला मित्राला विचारायला लावायचंय. हे काम तू कसं केलं? त्याच्या मित्राला ते काम करायला आवडलंय का? तो होय, नाही मध्ये सांगेल. त्याच्या मित्र-मैत्रिणीला हे काम सोपं वाटलंय का? तो होय, नाही मध्ये सांगेल. हे काम करताना त्याच्या मित्राला, मैत्रिणीला मदत लागते का? कोणाची लागली? वर्गमित्राची लागली, शिक्षकांची लागली, पुस्तकाची लागली की संगणकाची लागली? योग्य पर्यायाला आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर थोडंसं आपण खाली जाऊयात. पालकाचे निरीक्षण म्हटलंय. संबंधित पर्यायाला गोल करायला लावलेलं आहे. घरातील अध्यापन साहित्य, संसाधने. मग घरामध्ये पुस्तकं किंवा मासिकं असतात, वृत्तपत्र असतात, खेळणे किंवा खेळ होतात, फोन किंवा संगणक असते किंवा इंटरनेट असते. अशा पद्धतीचे हे घरातील जे अध्ययन साहित्य आहे, ते कोणतं असेल त्याच्याकडे जे उपलब्ध असेल त्यापैकी योग्य पर्यायाला किंवा योग्य ठिकाणी आपल्याला याला गोल करायचा आहे. आता या ठिकाणी मी टिक केलेलं आहे. आपण या ठिकाणी गोल करा असं सांगितलेलं आहे. तर आपण समजा खेळण्यांच्या माध्यमातून त्याला अध्यापन होतं तर इथं गोल करू शकता. इंटरनेटच्या माध्यमातून असेल तर याला असा गोल करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली जो दिलेला आहे तो म्हणजे पालकांचा अभिप्राय. आता या अभिप्रायामध्ये आपल्याला पालकांनी त्याच्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या अध्यापन संसाधनांचा तो कशा पद्धतीनं वापर करतो, त्याचं संपूर्ण निरीक्षण आपल्याला करायचं आहे आणि हे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला पालकांचा अभिप्राय त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. मग इथे वर्णनात्मक काय नोंदवणार, की माझं मूल खेळामध्ये आनंदानं सहभागी होतं किंवा पुस्तक आनंदाने वाचतं, धावणे, उडी मारणे, बॉल पकडणे यामध्ये त्याची सुधारणा दिसते. अशा पद्धतीचं त्याचं प्रोग्रेसिव्ह जे काही वर्णन असेल ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे आणि जे क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजे 2 नंबरचं क्षेत्र, ज्यामध्ये विकास क्षेत्र विषय आहे सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास. आता यामध्ये देखील आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला अभ्यासक्रमाची ध्येय दिलेली आहेत. CG4, CG5, CG6. आता ही जी अभ्यासक्रमाची ध्येय आहेत, यामध्ये प्रत्येकी उपक्षमता आहेत आणि त्या कुठं आहेत? पान नंबर 51-52 पासून या सगळ्या विकास क्षेत्रांच्या ज्या ध्येय आहेत त्यामधील उपक्षमता दिलेल्या आहेत आणि तुमच्या माहितीसाठी स्क्रीनवर आपण पाहत आहात.
तर ह्या ज्या क्षमता आहेत CG4, CG5 आणि CG6 यामध्ये प्रत्येकी समजा CG4 मध्ये एकूण 7 उपक्षमता दिलेल्या आहेत, CG5 मध्ये 1 आहे, CG6 मध्ये 1 आहे. तर यापैकी आपल्याला त्या विद्यार्थ्याशी निगडीत किंवा आपल्याला त्या विद्यार्थ्याशी कोणती क्षमता त्याच्याकडनं करून घ्यायची आहे आणि कोणते उपक्रम आपल्याला राबवता येतील अशा पद्धतीची एक क्षमता आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. आता यासाठी आपण जी क्षमता निवडलेली आहे ती CG4 आहे आणि CG4 मध्ये या ठिकाणी C4.1 कुटुंब आणि समाजाचा एक घटक या नात्याने स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःला ओळखायला सुरुवात करतो. मग आता त्यासाठी आपल्याला काय उपक्रम किंवा कृती घ्यावे लागतील तर सामूहिक सहभाग, मग विद्यार्थी गटात खेळणे, सहकार्याने काम करणे आणि इतरांशी संवाद साधणे अशानं तो शिकतो. त्यानंतर सामाजिक नियमांची जाणीव त्याला करून द्यायची, शाळेतील नियम सांगायचे आहेत, शिस्त आणि सामाजिक शिष्टाचारांचं पालन त्याला तो करतोय. अशा पद्धतीचा काही उपक्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि या उपक्रमासाठीचे काही ठराविक प्रश्न आहेत. तू आपल्या मित्राबरोबर खेळताना काय करतोस किंवा काय करतेस? एखाद्याला मदतीची गरज असेल तर तू काय करशील? तुझे मित्र आणि मैत्रिणी कसे आहेत? त्यांच्याशी तू कसा वागतोस? अशा पद्धतीचे काही प्रश्न त्याला या ठिकाणी विचारायचे आहेत. आणि अशा ह्याचे जे वर्णन आहेत किंवा काय प्रश्न विचारले पाहिजेत यासाठी आपण एक PDF बनवलेलं आहे. त्यासाठी WhatsApp ग्रुप जॉइन करायचा आहे. आपल्याला त्या ठिकाणी ती PDF भेटून जाईल आणि आपल्याला त्याची नोंदी करताना अवश्य मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुढील जी बाब आहे ती म्हणजे आपल्याला या बाबतीत याचे रुब्रिक्स काय ठरवता येतील ते पाहिजे आहे. आता समजा जे क्षेत्र 2 आहे त्यामधील जे रुब्रिक्स आहेत, मी आता तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे, जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता ह्या 3 क्षमता आहेत आणि या 3 प्रत्येक क्षमतेमध्ये निर्झर, पर्वत, आकाश असे स्तर दिलेले आहेत. मग तो विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये बसतो त्या स्तरामधली समजा जाणीव जागृती आहे त्यामधील एकच स्तर आपल्याला लिहायचं आहे. मी या ठिकाणी 3ही ठिकाणी लिहिले. याचं कारण असं आहे की ते तुम्हाला समजावं म्हणून. आपण एकच नोंदवायचं आहे. कारण मी वारंवार हेच सांगतोय, काही जण सर्वच लिहित बसतील. असं करू नका. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित ऐका जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित समजेल. तर समजा तो विद्यार्थी जाणीव जागृतीमध्ये निर्झर या स्तरावर आहे, तर आपल्याला काय लिहिता येईल? विद्यार्थी आपल्या आजूबाजूच्या सामाजिक व नैतिक गोष्टींची प्राथमिक जाणीव दाखवतो. त्यानंतर पर्वत या स्तरावर जर असेल तर विद्यार्थी सामाजिक व नैतिक मूल्यांची चांगली जाणीव दाखवतो व वर्गातील नियमांचे पालन करतो, स्वतःहून शिस्त पाळतो आणि इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यात सहकार्याची भावना दिसून येते. तोच विद्यार्थी जर जाणीव जागृतीमध्ये आकाश या स्तरावर असेल तर तो कसं असेल त्याची प्रतिक्रिया? तर विद्यार्थी सामाजिक व नैतिक मूल्यांची सखोल समज आणि आचरण दोन्ही दाखवतो. तो केवळ नियमांचं पालन करत नाही तर इतर विद्यार्थ्यांनाही चांगलं वर्तन करायला प्रेरणा देतो. समजूतदारपणा, सहानुभूती व जबाबदारीची जाणीव ठळकपणे दिसून येते. अशा पद्धतीने आपण जाणीव जागृतीमध्ये ह्या स्तरापैकी जो स्तर आपण घेणार आहे अशा पद्धतीने एक त्याला एका ठिकाणी आपण निवडायचं आहे किंवा एक ठिकाणी त्याला त्याचा स्तराचं निरीक्षण करून त्याला त्याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर संवेदनशीलता ज्यामध्ये निर्झर, पर्वत आणि आकाश. आता आपण फक्त निर्झर, पर्वत ऐवजी फक्त हायेस्ट लेवल त्याची पाहूया. इथे विद्यार्थी अत्यंत संवेदनशीलपणे इतरांच्या भावना समजतो आणि सहृदयता दाखवतो. तो केवळ मदतच करत नाही तर स्वतःहून इतरांच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक कृती करतो. अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. त्यानंतर सर्जनशीलता या क्षमतेमध्ये निर्झरमध्ये विद्यार्थी साध्या आणि परिचित परिस्थितीमध्ये सर्जनशील विचार करतो. त्याच्या कल्पनांमध्ये वेगवेगळेपण असतं परंतु त्याला अजूनही शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली असतात. पर्वत या स्तरावर विद्यार्थी विविध सामाजिक व नैतिक संकल्पनावर आधारित कल्पक आणि विचार व्यक्त करतो. तो संवाद, भूमिका आणि कृतीतून आपली सर्जनशीलता स्पष्ट करतो. तोच विद्यार्थी आकाश या स्तरावर असेल तर तो विद्यार्थी सामाजिक, भावनिक आणि नैतिक विषयावर अत्यंत सर्जनशील आणि स्वतंत्र विचार व्यक्त करतो. तो नवीन आणि अभिनव कल्पना मांडतो आणि त्याचा वापर व्यवहारात प्रभावीपणे करतो. अशा पद्धतीचं एक स्तर या ठिकाणी आपल्याला त्याला घ्यायचा आहे. त्यानंतर शिक्षक अभिप्राय काय असेल? आता आपण फक्त आकाश या स्तरासाठी या ठिकाणी लिहितोय.
इथे आकाशला क्लिक करायचं आहे, इथे खून करायचे आहे आणि विद्यार्थ्याबाबतीत जे काही शिक्षकांचा अभिप्राय असेल, या ठिकाणी विद्यार्थी सामाजिक, भावनिक आणि नैतिक मूल्यांची सखोल जाणीव दाखवतो किंवा दाखवते. स्वतःच्या आणि इतरांच्या भावना, विचार समजून घेण्यात प्रावीण्य मिळवले आहे. अशा पद्धतीचं शिक्षकांचा अभिप्राय आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे, पुढील जे पान आहे, ज्यामध्ये विद्यार्थी स्वयंमूल्यांकन करेल, ज्यामध्ये त्याला हे काम करायला आवडतंय, त्याला काम सोपं वाटलंय का, त्याला कोणाची मदत लागते, त्या योग्य पर्यायाला आपल्याला टिक करायचं आहे. त्यानंतर सह-अध्याय मूल्यांकनामध्ये सुद्धा त्याच्या मित्राला हे काम करायला आवडलंय का, त्याच्या मित्राला सोपं वाटलंय का, हे काम करताना त्याच्या मित्र-मैत्रिणीला मदत लागली का, योग्य पर्यायाला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर पालकांचं निरीक्षण जे आहे ते त्या संबंधित पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे, गोल करायचा आहे. पुस्तक किंवा मासिक, वृत्तपत्र, खेळणे किंवा फोन, संगणक, इंटरनेट याबद्दल घरातील कोणत्या संसाधनांच्या मदतीनं तो शिकला किंवा त्यानं पालकांनी याचं निरीक्षण करायचं आहे. त्याच्यामध्ये काय बदल घडले किंवा त्याने काय कृती तो सध्या करतोय. त्यानंतर पालकांचा अभिप्राय आहे, इतर मुलांबरोबर चांगले वागतो, मोठ्यांचा आदर करतो किंवा नम्रतेने बोलतो. असा बदल पालकांना जाणवलेला आहे. त्यांच्या निरीक्षणामध्ये अशी काही गोष्ट आलेली आहे. ही गोष्ट आपण पालकांशी चर्चा करून करायची आहे. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे किंवा पुढील जे क्षेत्र आहे ते म्हणजे विकास क्षेत्र 3, ज्यामध्ये अभ्यासाची जी क्षेत्र आहे ती CG7 आणि CG8 अशी आहे. आता CG7 मध्ये आपल्याला एकूण किती उपक्षमता आहेत ते पाहूयात. पान नंबर शिक्षक मार्गदर्शिकेतील पान नंबर पाहायचा आहे 51 पासून पुढील आणि त्यामध्ये 4.3 जे दिलेलं आहे, ज्यामध्ये विकास क्षेत्र बोधात्मक विकास जे म्हटलंय, त्यामध्ये CG7 ही जे ध्येय आहे, या ध्येयामध्ये एकूण 3 उपक्षमता दिलेल्या आहेत. CG8 मध्ये याच्यामध्ये एकूण 13 उपक्षमता दिलेल्या आहेत. मग आपल्याला एक यातली क्षमता निवडायची आहे आणि आपल्याला पुन्हा या ठिकाणी त्याची क्षमता समजा आपण या ठिकाणी CG7 निवडलेली आहे. आता ही CG7 निवडल्यानंतर त्यातली C7.1 निवडली उपक्षमता. मग ते काय आहे? वेगवेगळ्या गटातील वस्तूमधील फरक व वस्तूंचा एकमेकांशी संबंध याचे निरीक्षण करतो व समजून घेतो. मग आता आपण CG7.1 मध्ये आपण हा उपक्षमता निवडली. त्यासाठी कोणकोणते उपक्रम किंवा कृती घेता येतील? मग त्याला चित्र निरीक्षण देता येईल. मुलांना एका दृश्यचित्रातून विविध गोष्टी सांगायला सांगणे, उदाहरणार्थ प्राणी असेल, वस्तू असेल, रंग असतील इत्यादी ओळखणे, है की नाही? त्यानंतर कारण परिणाम चर्चा. एखाद्या साध्या घटनेचं कारण विचारायचं आहे. उदाहरणार्थ पाऊस आला तर आपण काय करतो? असे फरक आणि वस्तूंचा एकमेकांशी जो संबंध आहे याचं निरीक्षण त्याला समजून घ्यायचं आहे. कारण आपली उपक्षमताच त्या प्रकारातली आहे. मग आपल्याला हे वाढीसाठी कोणते उपक्रम घेता येतील या अनुषंगाने इथं उपक्रम लिहायचे आहेत. आता मी हे माझ्या मला जे सुचले ते मी या ठिकाणी नोंदवलेले. आपल्याला यापेक्षा वेगळे जरी सुचत असतील तर आपण ते या ठिकाणी लिहायचे आहेत. आपल्या विद्यार्थ्याच्या त्याने जे कृती घेतली किंवा जो कृती घेऊ त्यानुसार तो इथे रिॲक्ट होणार आहे. त्या पद्धतीने आपल्याला त्याला तो अध्ययन अनुभव आपल्याला त्याला द्यायचा आहे. त्यानंतर सामान्य गोष्टींचं वर्गीकरण दिलं इथं. खेळणं असेल, पाणी असेल, फळं असेल, रंग आहे, आकार आहे, उपयोगानुसार गटात वर्गीकरण आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे वर्गीकरण आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर कथाकथनांचे प्रश्न आपण त्याला विचारू शकतो. कथेतल्या पात्राचं वागणं, निर्णय यावर प्रश्न विचारून त्याचा विचार आपण करू शकतो. त्याचं तर्कशक्तीचं आपण तपास घेऊ शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला उपक्रम त्याला दिलेले आहेत आपण किंवा द्यायचे आहेत. त्यानंतर यावर आधारित काही प्रश्न त्याला विचारायचे आहेत. यामध्ये या चित्रात तुला काय दिसतंय? सिंपल साधे प्रश्न त्याला विचारायचे जे येस नो टाईप मध्ये असतील. होय नाही किंवा एका वाक्यात उत्तर येईल असं. झाडाला पाणी न घातल्यास काय होईल? बरं का नाही द्यायचं किंवा का द्यायचं पाणी? 2 वस्तूमधील फरक त्याला विचारायचा आहे. फळं आणि भाज्यामधला काय फरक आहे? दिवा पेटला नाही तर काय कारण असू शकतं? सकाळी आणि रात्रीच्या वेळेमध्ये आपल्याकडे काय फरक असतो? असे छोटे प्रश्न त्याला विचारायचे आहेत आणि पुढील भाग आपल्याला पाहायचा आहे ज्यामध्ये रुब्रिक्स येतात. ज्या रुब्रिक्समध्ये आपल्याला जाणीव जागृती, संवेदनशीलता, सर्जनशीलता यामध्ये निर्झर, पर्वत आणि आकाश. आता इथे यापैकी तो समजा आकाश या स्तरावर आहे. एकच नोंदवायचा आहे. मी वारंवार तेच सांगतोय
की जाणीव जागृती या क्षमतेमध्ये कोणत्याही एकाच ठिकाणी आपल्याला त्याच्या स्तराची कामगिरीची नोंद करायची आहे. इथे मी 3 दिलेले आहेत, आपल्याला एकच निवडायची आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. पुढे आपण समजा आकाश या स्तरावर पाहतोय. विद्यार्थी स्वतंत्रपणे निरीक्षण करतो, मिळालेल्या माहितीची सखोल विचार करतो, तार्किक दृष्टिकोनातून तो निष्कर्ष काढतो. त्यानंतर संवेदनशीलतेचा सुद्धा आपण फक्त आकाश पाहूयात. बाकीचे आपल्याला या ठिकाणी निर्झर पर्वत आपण स्क्रीनवर वाचून घेऊ शकता. या ठिकाणी आकाशसाठी काय घेता येईल? विद्यार्थी शिकताना अत्यंत समजूतदारपणे आणि सहृदयतेने वागतो. तो इतरांच्या विचारांशी, भावनांशी जाण ठेवतो. त्यानंतर सर्जनशीलतेमध्ये आपण फक्त आकाश पाहूयात. निर्झर पर्वत स्क्रीनवर आहेत, आपण वाचू शकता. आकाश या स्तरावर विद्यार्थी अभ्यासक्रमातील संकल्पनावर उत्कृष्ट सर्जनशीलता दाखवतो. तो नवकल्पना मांडतो, विविध समस्यावर स्वतंत्र विचार करतो आणि आपल्या कल्पना स्वतंत्रपणे, स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडतो. अशा पद्धतीची नोंद आहे. त्यानंतर शिक्षक अभिप्राय आहे. आकाश या स्तरावर इथे खून करायचे आहे. तो स्वतः भोवतालच्या घटनांचे सखोल विश्लेषण करतो आणि नवीन संकल्पना आत्मसात करण्यास अग्रेसर असतो. अशा पद्धतीचा शिक्षक अभिप्राय आहे. त्यानंतर आपल्याला इथे त्याचं पुन्हा स्वयंमूल्यांकन करायचं आहे. आता या स्वयंमूल्यांकनामध्ये काय आहे? समजा स्वयंमूल्यांकन, तू या कृतीमध्ये कसं काम केलंय? त्याला हे काम करायला आवडलंय का? सोपं वाटलंय का? त्याला कशाची मदत झाली? सहअध्याय मूल्यांकनामध्ये त्याच्या मित्राला हे काम करायला कसं वाटलंय? सोपं वाटलंय का? त्याला कशाची मदत झाली? योग्य पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे, खून करायचा आहे. हा भाग एकदम सोपा आहे. आपण तो विद्यार्थ्याला विचारून सहजतेने करू शकता. व घरातील अध्ययन अध्यापन संसाधनांचा वापर त्याला कसा झालाय, त्यांनी कशाचा उपयोग केला, त्या योग्य साधनाला गोल करायचा आहे. आणि हे सगळं पाहून पालकांना त्यामध्ये काय बदल घडून आलेला आहे, त्या बाबतीत पालकांचा सुद्धा अभिप्राय आपल्याला घ्यायचा आहे. त्याला काय समजलंय, गोष्टी, आकडे किंवा रंग ओळखणे कळलंय, नवीन गोष्टी जाणून घेण्याची त्याची उत्सुकता वाढली. अशा पद्धतीचा एक पालकांचा रिप्लाय जो असेल, जो काय ते देतील, तो घ्यायचा आहे. त्यानंतर क्षेत्र क्रमांक 4, विकास क्षेत्र, विषय भाषा आणि साक्षरता विकास. यामध्ये अभ्यासक्रमाची जी ध्येय आहेत ती CG9, CG10, CG11 ही आपण कुठून घेतली? तर शिक्षक मार्गदर्शिका जी आहे, यामध्ये आपण पाहू शकता इथे CG9 मध्ये एकूण 7 उपक्षमता दिलेल्या आहेत. CG10 मध्ये एकूण 9 उपक्षमता दिलेल्या आहेत. CG11 मध्ये एकूण 2 उपक्षमता दिलेल्या आहेत. यापैकी कोणतीही एक उपक्षमता आपल्याला निवडायची आहे. आणि समजा आपण आता कोणती क्षमता निवडली आहे? समजा या ठिकाणी CG9 आपण घेतलेला आहे आणि CG9 मधलं C9 म्हणजे जी क्षमता आहे ती 9.1 घेतलेली आहे. साधी गाणी, बडबड गीते आणि कविता ऐकतो आणि आवड व्यक्त करतो. ती इथं लिहायची आहे. त्यानंतर त्यासाठी कोणकोणते उपक्रम आपल्याला घेता येतील ते इथं लिहायचे आहेत. ज्यामध्ये सोप्या गाण्यांचा, कविता आणि गोष्टींचा आनंद घेणे आणि त्यांना समजावून घेणे अशा पद्धतीचं आपल्याला उपक्रम घेता येईल. दैनिक संवाद सत्र घेता येईल. विद्यार्थ्यांना 2 भाषांमध्ये साधे संवाद साधण्याचे सत्र आयोजन करता येईल. उदाहरणार्थ, तुमचं नाव काय आहे किंवा तुम्हाला कोणते फळ आवडते, यासारखे प्रश्न विचारून संवाद आपण साधू शकतो. आणि त्यानंतर मूल्यांकनाचे काही प्रश्न आपण त्याला इथे विचारू शकतो. तुझं नाव काय आहे? आज कोणता दिवस आहे? तुला काय आवडतं? शाळेत तू कसा आलास किंवा कसा आली, कशी आलीस? चित्र बघून 2 वाक्य सांगा. अशा पद्धतीनं दोन्ही भाषांमध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये आपण हे प्रश्न त्याला विचारू शकता. आता हे झाल्यानंतर त्यासाठीचे जे रुब्रिक्स आहेत ते आपण कशा पद्धतीनं घेणार आहोत पहा. इथे सत्र 1 साठी क्षमता आहे जाणीव जागृती आणि निर्झर पर्वत आपण वाचा. आकाशसाठी मी इथे सांगतोय, बालक आत्मविश्वासाने दोन्ही भाषांमध्ये संवाद साधतो. गोष्टी किंवा धडे वाचून त्यातील आशय स्पष्ट समजतो. म्हणजे तो प्रावीण्य स्तरावर आहे. त्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टी, जे उपक्रम घेतले आपल्याला, त्याला हे संपूर्ण गोष्टी समजतात. त्यानंतर क्षमता, संवेदनशीलता आहे आणि कामगिरीचा स्तर समजा पर्वत आहे. आता या पर्वतामध्ये काय, बालक गोष्टीतील पात्रांच्या भावना समजावून घेऊन त्यावर मत व्यक्त करतो. संवाद, इतरांच्या भावना लक्षात घेऊन त्यावर विचारपूर्वक शब्द वापरतो. अशा पद्धतीनं आपल्याला एक ठिकाणी त्याची कामगिरीचा स्तर घ्यायचा आहे. त्यानंतर सर्जनशीलतेमध्ये सुद्धा कोणत्याही निर्झर पर्वत आकाशपैकी एक स्तर या ठिकाणी निवडायचा आहे. उदाहरणार्थ आकाश आहे. बालक कोणत्याही चित्रावर स्वतःची कल्पनाशक्ती
वापरून सुंदर, अर्थपूर्ण आणि रंजक गोष्ट तयार करतो व आत्मविश्वासाने सादर करतो. अशा पद्धतीचं एक रिमार्क आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर सगळ्यात खालील शिक्षक अभिप्रायाच्या गोलामध्ये इथे समजा आकाश या पातळीवर आहे, प्रावीण्य स्तरावर तो विद्यार्थी आहे, तर शिक्षक अभिप्राय आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. बालक स्वतंत्रपणे कथा लिहू शकतो आणि वाचनातून मिळालेल्या माहितीचा अर्थ खोलवर समजावून सांगू शकतो. कधी? जेव्हा तो आकाश या स्तरावर असेल तेव्हा. अशा पद्धतीचं योग्य शिक्षक अभिप्राय सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. आता या ठिकाणी माझं थोडंसं पुढं गेलेलं आहे, कारण मला तुम्हाला समजावण्यासाठी थोडंसं विस्तृत घ्यावं लागतंय. आपल्याला या ठिकाणी एवढ्याच स्पेसमध्ये हे बसवायचं आहे. त्यामुळे एक वाक्य किंवा एक संक्षिप्त स्वरूपामध्ये वर्णन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील जो भाग आहे तो म्हणजे आपल्याला त्याचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे. ज्यामध्ये त्याला हे काम करायला आवडलंय का? काम सोपं आहे का? त्याला कशाची मदत झाली? सहअध्यायींना सुद्धा त्याच्या मित्राला हे काम करायला आवडलंय का? त्याच्या मैत्रिणीला सोपं वाटलंय का? काम करताना कशाची मदत झाली? त्याला गोल करायचा आहे. घरातील अध्ययन, अध्यापन संसाधनांची कसली मदत झाली? त्याला गोल करायचा आहे. पालकांचा अभिप्राय विचारायचा आहे. मग पालक सांगतील तो अक्षर, शब्द किंवा वाक्य वाचू लागलाय. त्याच्या विचारांमध्ये तो स्वतःहून बोलू लागलाय. अशा पद्धतीचे पालकांचा अभिप्राय आपण त्या ठिकाणी मिळवायचा आहे, पालकांशी संपर्क साधून. त्यानंतर विकास क्षेत्र क्रमांक 5 ज्यामध्ये विषय आहे सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास, ज्यामध्ये अभ्यासक्रमाचं ध्येय जे आहे ते CG12 आहे आणि या CG12 साठी आपल्याला एकूण जे दिलेलं आहे ते 5 उपक्षमता या ठिकाणी दिलेल्या आहे. यापैकी एक क्षमता आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे आणि जी क्षमता आपण निवडू ती या ठिकाणी लिहायची आहे. समजा C12.1 ही क्षमता आपण निवडली. विविध आकाराच्या द्विमितीय 2D आणि त्रिमितीय 3D कलाकृती तयार करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे साहित्य आणि साधने हाताळतो व त्याबरोबर खेळतो. अशा पद्धतीचा रिमार्क आपण या ठिकाणी घेतलाय. मूल्यांकनासाठी घेतलेली जी उपक्रमाची कृती आहे ती विविध कला प्रकारांची ओळख आणि त्यांचे महत्त्व समजून घेणे, ज्यामध्ये चित्रकला किंवा हस्तकलेची कार्यशाळा आपण घेऊ शकतो. इथे निसर्ग निरीक्षण किंवा चित्रण अशा पद्धतीचं घेऊ शकतो. यामध्ये झाडं, फुलं, पक्षी यांचं निरीक्षण करून त्याचं चित्रण काढणे, अशा पद्धतीचे उपक्रम आपण घेऊ शकतो. मी या ठिकाणी लिहिलं याचं कारण फक्त तुम्हाला समजावण्यासाठी. आपण कोणताही एक उपक्रम या ठिकाणी लिहू शकता. जागेच्या नुसार आपण या ठिकाणी लिहायला खूप लिहू शकतो. परंतु आपल्याला जागा देखील कमी आहे. त्यामुळे त्या जागेनुसारच आपल्याला या ठिकाणी त्याचं वर्णन किंवा ती जे काही उपक्रम असेल तो उपक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर छोटेसे प्रश्न विचारायचे आहेत त्याला. त्याला तुम्ही कोणती कलाकृती तयार केलेली आहे ती करत असताना तुम्हाला काय वाटलं? किंवा कोणत्या रंगाचा वापर केलाय? त्यात काय विशेष आहे का? असे वेगवेगळे कुतूहलाचे कलाकृतीचे प्रश्न ते त्या ठिकाणी विचारायचे आहेत. इथे WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे. तुम्हाला हे संपूर्ण PDF आपल्याला त्या ठिकाणी भेटून जाईल. मार्गदर्शन किंवा माहितीसाठी अत्यंत उपयोगाचं ठरणार आहे हे PDF. आपण ग्रुपला जॉइन करून हे या ठिकाणी घेऊ शकता आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पुढील आपण क्षेत्र पाहूयात याचे रुब्रिक्स. आता यामध्ये जे रुब्रिक्स आहे त्याचे जाणीव जागृती या स्तरावर, समजा तो आकाश या स्तरावर आहे. दृश्य व ललितेतील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यातून नवनवीन कल्पना साकारतो किंवा साकारते. संवेदनामध्ये जे काही असेल त्या स्तरावर त्याला घ्या. त्यानंतर सर्जनशीलतेमध्ये जो काही निर्झर पर्वत, आकाश जो काही स्तर असेल तो त्याला त्या ठिकाणी घ्या. मी या ठिकाणी दिलेला आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता. शिक्षक अभिप्राय जो काय असेल तो समजा आकाश या स्तरासाठी असेल तर ज्या शिक्षकांना योग्य त्याचं निरीक्षण करून त्यांचे जे अभिप्राय आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर याचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे, ज्यामध्ये विद्यार्थी स्वतः त्याचं मूल्यांकन करेल. त्याला हे काम करायला आवडलंय का? त्याला हे काम सोपं वाटलंय का? हे काम करत असताना त्याला कोणाची मदत झाली? या ठिकाणी होय, नाही किंवा वर्गमित्र असतील, शिक्षक असतील, पुस्तक असेल, संगणक असेल, या पद्धतीची त्याला कोणाची मदत झाली? त्याला गोल करायचा आहे, टिक करायचे आहे. स्वाध्यायांचं मूल्यांकन त्याच्या मित्राला हे काम करायला आवडलंय का? त्याच्या मित्र-मैत्रिणीला सोपं वाटलंय का? हे काम करताना त्याच्या मित्राला, मैत्रिणीला कोणाची मदत लागली का? तर योग्य त्या पर्यायाला आपल्याला इथं गोल करायचं आहे. पालकांचं निरीक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. घरातील संसाधनं कोणकोणते आहेत ते त्यांचा योग्य ठिकाणी गोल करायचा आहे. पालकांचा अभिप्राय घ्यायचा आहे. अचूक जो काय असेल तो. त्यानंतर
पुढील जे क्षेत्र आहे ते 5.1 असं आहे, ज्यामध्ये सकारात्मक अध्ययन सवयी असं दिलेलं आहे. अभ्यासक्रमाची ध्येय दिलेली आहे CG13, ज्यामध्ये एकूण अ, 4 उपक्षमता दिलेल्या आहेत. त्यातील एक क्षमता आपल्याला निवडायची आहे आणि त्यावर आधारित उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत. समजा ही जी क्षमता आहे C13.1, अवधान आणि हेतू पुरस्पर कृती, विशिष्ट ध्येय प्राप्तीसाठी नियोजन, अवधान केंद्रीकरण, मार्गदर्शित कृती करणे अशी कौशल्य संपादित करतो. अशा पद्धतीचं एक क्षमता आपण घेतली. त्यावर आधारित आपल्याला काय उपक्रम घेता येईल, अध्ययनाचं वेळापत्रक तयार करता येईल, अध्ययन अहवाल करता येईल, लक्ष केंद्रित करण्याचा सराव करता येईल, आत्मपरीक्षणाचं सत्र घेता येईल, शालेय कर्तव्य पूर्ण करणे, त्यानंतर समूह अभ्यास घेता येईल. यावर सगळ्या उपक्रमावर आधारित काही प्रश्न आपण काढलेले आहेत. तुम्ही रोज किती वेळा अभ्यास करता? अभ्यासासाठी तुम्हाला वेळ कसा ठरवता? अभ्यास करताना लक्ष कसं ठेवता? असे छोटे-छोटे छान-छान प्रश्न त्यांना विचारायचे आहेत. त्यानंतर याचं रुब्रिक्स दिलेलं आहे. अ, त्यामध्ये जाणीव जागृतीमध्ये निर्झर पर्वत आकाशापैकी एक स्तर आपल्याला या ठिकाणी अचूक निवडायचा आहे. संवेदनशीलतेमध्ये निर्झर पर्वत आकाशापैकी एक स्तर आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. हे तिन्ही स्तरातील माहिती दिलेली आहे. आपल्याला कोणताही एक स्तर या ठिकाणी निवडायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या संपूर्ण जे जे काही क्षेत्र दिलेली आहे, ती क्षेत्रानुसार, त्या क्षमतेनुसार, त्या स्तरानुसार आपल्याला त्याची नोंद घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुख्य भाग जो आहे, तो म्हणजे भाग क. या भाग क मध्ये शैक्षणिक वर्षाचा सारांश आपल्याला लिहायचा आहे, ज्यामध्ये प्रमुख कामगिरीचं वर्णन विधान आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ज्यामध्ये बालकाच्या क्षमतेनुसार शिक्षकांचे गुणात्मक अभिप्राय, क्वालिटी क्वालिटी काय जे आहे ती या ठिकाणी घ्यायची आहे. समजा जाणीव जागृती या पर्यायासाठी आपल्याला इथे शारीरिक 2 गोष्टी घ्यायच्या आहेत. समजा आकाश या स्तरावर आपण संपूर्ण विद्यार्थी जर घेतले, तर आपल्याला जाणीव जागृतीमध्ये शारीरिक विकास आणि सामाजिक, भावनिक व नैतिक विकास यामध्ये आपल्याला शिक्षकांचं अ, प्रमुख कामगिरी वर्णन विधान आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आता जे काही आहे ते आपल्या स्क्रीनवर इथे दिलेलं आहे. संवेदनशीलतेसाठी बोधात्मक विकास आणि भाषा आणि साक्षरता असे 2 क्षेत्र घ्यायचे आहेत. त्यानंतर सर्जनशीलतेसाठी सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास आणि सकारात्मक अध्ययन सवय अशा पद्धतीचं आकाश या स्तरासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. या पद्धतीनं अशा आपण वर्णन विधानं घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं आपण हे पूर्ण करून घेऊ शकता. तर ही जी माहिती आहे आपण काळजीपूर्वक ऐकायची आहे. माहितीचे जे स्रोत आहेत ते कसे, कुठून, कशा पद्धतीनं घेतलेत तसं आपण सर्च करायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपण ही माहिती भरायची आहे. या माहितीसाठी आपण जी आमची तंत्रज्ञानाची शिक्षण पर्वची जी टीम आहे, या सर्व टीमनं एफर्ट्स घेऊन ही एक सुंदर अशी PDF किंवा हे सुंदर असे रिमार्क काढलेले आहेत. आपल्याला ते पाहिजे असतील तर आपण WhatsApp ग्रुप जॉइन करायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला ते नक्की भेटून जातील. तसेच आणखी माहितीस्तव इतर जे काही रिमार्क आपल्याला हवे असतील, तर अशी एक वर्ड फाइल देखील आपण बनवलेली आहे. या वर्ड फाइलच्या मदतीनं सुद्धा आपल्याला अनेक या ठिकाणी चार्ट दिलेले आहेत. या चार्टच्या अनुषंगाने आपल्याला भरपूर माहितीचा स्रोत या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आपल्याला या HPC कार्ड संबंधितले आणखी काही नवीन-नवीन अपडेट्स जे आहेत, ते आपल्याला भेटतील. अशा पद्धतीनं आपल्याला हे संपूर्ण काम पूर्ण करायचं आहे. ही संपूर्ण माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे आणि आपलं त्या विद्यार्थ्याचं समग्र प्रगतीपत्रक पूर्ण करायचं आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि काही अडचण असल्यास WhatsApp ग्रुप जॉइन करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.